आयुष्य म्हणजे गुलाबाची बाग, सुगंधाबरोबर काट्यांची साथ. दुःखाचे हे काटे विसरून आयुष्यात आनंदाचा सुगंध पसरवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मंडळी, स्वागत करूया हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्दच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. आणि त्याचबरोबर स्वागत आहे इथल्या पंचेसना माळरानावरच्या रानफुलासारखी अस्सल दाद देणारा आपल्या दोन्ही सरपंचांचं, अर्थात बेधडक बिनधास्त सई ताम्हणकर आणि सदाबहार सदा सतेज, ज्यांच्या वयाचा आणि वजनाचा काटा 1 इंच सुद्धा पुढे सरकत नाही अशा सदाबहार अभिनेते सुनील बर्वे यांचं. थँक्यू. मंडळी, चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून आपल्या अभिनयानं आपल्यावर भुरळ घालणारे आणि आता तर नाट्य निर्माते म्हणून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करणारे सदाबहार अभिनेते सुनील बर्वे आज आपल्याला अतिथी परीक्षक म्हणून लाभलेले आहेत. सुनील दादा, तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. थँक्यू. आणि मला इथे बोलवल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं. आणि आज मी खूप हसणार आहे आणि तो आनंद तुम्ही द्विगुणित करणार आहात हास्याच्या मार्गाने. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि हसवा ही जबाबदारी आहे तुमच्यावर. फॉर शुअर हे घडणार आहे, तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि तुम्ही दोघांनाही विनंती की तुम्ही कृपया आपापल्या स्थानांवर स्थानापन्न व्हावं. थँक्यू व्हेरी मच. बघूया कोण होत आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार आणि कोण पटकावतायत हे मानाचे फेटे. प्रथेप्रमाणे विचारा कॉमेडीच्या बंद्या रुपयाला की कोण येणार आज पहिल्यांदा मंच गाजवायला. हास्य खुर्द. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे मुकेश जाधव आणि रसिका वेंगुर्लेकर यांचं. Oh, well, excuse me. बर. येस. इथे टॅटू काढतात का? नाही, ते इज्जत काढते. नवीन पार्टनर मिळेल? माझ्या गर्लफ्रेंडचं नाव इथे टॅटू काढायचं आहे मला. तुम्हाला टॅटू काढायचा आहे? येस. टॅटू काढायचा. हे काय मी बस बस. हा ना, बस. टॅटू काढायचा. ऐका ना, एका अक्षराचे 250 रुपये होतील. ठीक आहे. 250, 250, 250 ओनली. तुमच्या चेहऱ्यावरून प्रॉब्लेम वाटतो म्हणून सांगते. काय बोलताय? आणि हो, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम या सगळ्याची अक्षरात गणना होईल. मग नंतर म्हणायचं नाही जर इथे छोटंसं टिंब द्या म्हणून, असं काही चालणार नाही. ठीक आहे. 250 रुपये ना. 250. 2.5 वर्षाचं प्रेम आहे माझं. वा. 250 रुपये म्हणजे काय नथिंग आहे हो त्यासाठी. हो ना. काढा तुम्ही काढा. वा, म्हणजे नक्की टॅटू काढू मी? काढा. नक्की टॅटू काढू ना? काढा, एवढं काय. पण त्याआधी चिमटा काढा ना. 250 रुपये पडतील. काय? चिमट्याचे. तुझी पडे मजाकी हो, पडे मजाकी हो. लवकर टॅटू काढा, म्हणजे जे काम मी करायला आलोय ते करेन आणि निघून जाईन इथून. तुम्हाला निघायची फार घाई आहे ना? काढा पटकन. टॅटू काढूया. कुठे? हातावर काढूया टॅटू. काढा पटकन काढा. सॉरी. 1 मिनिट. तुम्ही प का काढला? तुम्हीच म्हणालात ना पटकन टॅटू काढा. हे बघा, प झालाय, टक्कन राहिलाय फक्त. टोकू नका मध्ये. पण असं पटकन का लिहिलं मी याच्यावर? तुम्ही म्हणालात, मला वाटतं तुमच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे पटकन. अरे एखाद्या मुलीचं नाव पटकन कसं काय असू शकतं? लाडाने मी पटकन. तरी नशीब प लिहिलंय. माझ्या गर्लफ्रेंडचं नाव पल्लवी आहे. पल्लवी. हो, बघ बरं झालं की नाही? बरं काय बरं? वेगळं काहीतरी नाव असतं तर मग केवढा मोठा घोळ झाला असता माहितीये तुम्हाला? नाही, काही घोळवेळ काही नाही झालं नसतं. काय घोळ झाला नसता. समजा माझ्या गर्लफ्रेंडचं नाव पल्लवीच्या ऐवजी पूजा असतं तर मग काय? हे बघा, असं पचा पू करायचा.
तुम्ही पचा पू केला. तुम्हीच म्हणालात पू करा. मी कुठे म्हणालो पू करायला? मग काय माझं माझं केलं का मी पू? मी फक्त उदाहरण दिलं पूचं. म्हणून प्रू केलं पू करू. अरे आयचा घो तुझ्या. अरे हे बघा, हा पू मुळे मी माझ्या पल्लवीला आता काय पुल्लवी अशी हाक मारायची का? हो मारा ना. ओ अशी कशी मारणार हाक? सोपं आहे. पुल्लवी अगं पुल्लवी इकडे जरा. ओ मी तिला पुल्लवी असं का म्हणू? काहीतरी काम असेल तुमचं. माझं काय काम असणार आहे? काम नाहीये मग हाक कशाला ओ, मारत फिरता? गप्प बसा ना. गप्प बसा, गप्प बसा. मी गप्प- आता एक जरी शब्द तोंडातून काढला ना. अहो, मी शांत मुकेश, शांत. शांत शांत. आपण काहीतरी मार्ग शोधून काढूया त्याच्यावर. तुम्ही हे काम करा. तुम्ही हे पुसून टाका हे तुम्ही. पुसून टाका काय पुसून टाका? डोक्यावर पडला तुम्ही? पहिली दात पुसून टाका. टॅटू काढायला आलात ना? परमनंट टॅटू आहे हा. तुम्ही करा हो काहीतरी याचं. शांत व्हा. मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव मुकेश जाधव. हे बघा असं करूया का? हा. पुरुष मुकेश असं लिहूया. छान आहे. अहो पुरुष मुकेश असं मी हातावर लिहायचं? हो, लिहूया अहो ना. जर मी असं हातावर लिहिलं तर लोकांना शंका येईल ना की मला शंका आहे मी पुरुष असल्याची. मग ठीक आहे असं लिहूयात. पुरुष मुकेश आहे यात काही शंका नाही. अरे अरे काय बाई आहे ही? अगं निबंध लिहायचं का हातावर पुरुष मुकेश आहे काही शंका नाही म्हणून? काही काय बोलताय उगाच आपलं. शांत मुकेश शांत. एक मिनिट हा. आता तुम्ही अजिबात तुमचं डोकं चालवायचं नाहीये. नाही. मलाच काहीतरी विचार करावा लागेल. पुचाट लिहायला हरकत नाही म्हणजे लिहाय असं Shut up! छोटस. Shut up! तोंड बंद ठेवायचं. एकदम तोंड बंद ठेवायचं. तसं पण नाही करायचं अजिबात. एक मिनिट तुम्ही एक काम करा आता. पल्लवी कॅन्सल कॅन्सर पल्लवी. असं कसं म्हणजे? नशीब मी बॅकअप ठेवला होता. अहो म्हणजे काय एवढं रिॲक्ट होण्याची काही गरज नाहीये. आता गुन्हा नाहीये तो. मग आणि समजा लग्न झाल्यानंतर तिने मला टुल्ली दिली मग आपल्याला पण काहीतरी आपले सगळं ठेवलं पाहिजे ना. स्मार्ट. मग एक काम करा है ना हा पू खोडून टाका. या पूचं काही करता येईल का? आपण फुल करूयात ना त्याचं. हा म्हणजे फ काढणार मग फुल लिहिणार. डिझाईन करूयात फुलाचं. अच्छा फुलाचं डिझाईन करणार आहात. बरं बरं ठीक आहे एक काम करा ह्याच्या पुढे ना सुष्मिता लिहा. सुष्मिता. सुष्मिता चालेल. थांबा थोडस दुखेल. हलू नका. सुष्मिता म्हणजे तीच ना ती सेक्टर 40. सेक्टर 40 मध्ये राहणारी सुष्मिता. I know. सेक्टर 40 मधली सुष्मिता 6 महिन्यापूर्वीच भेटली होती मला. हो खूप प्रेम करते हो माझ्यावरती. वा. नाही पण थँक्यू. का? मी ना उगाच त्या पल्लवीच्या मागे लागले होतो. हा पण ही सुष्मिता केवढी गोड आहे हो. कम्प्लीट मॅरेज मटेरियल. हो, खरंय. खूप साधी हो बिचारी. अगदीच खरे खूप साधी आहे. तुम्ही कशा ओळखता तिला? हो गेल्या महिन्यात आली होती माझ्याकडे टॅटू काढायला. मांडीवर टॅटू करून घेतला रॉकी नावाचा. तुम्हाला लाडाने रॉकी म्हणते ना ती. रॉकी नॉटी रॉकी मांडीवर अरे प्रेम माझ्यावर करते आणि मांडीवर रॉकी. गडबड. सुष्मिता कॅन्सल सुष्मिता. कॅन्सल कसं? तिकडे पूच्या बाजूला सू केलंय मी. सू लिहिलंय ना मी. ते कसं दिसते? पुसू. हे काम करा तुम्ही हे पण नाव कॅन्सल करा आणि ना तिथे पुढे लावण्या लिहा. लावण्या. हा. हा हे कसं चांगलं नाव पण या सूचं काय करणार आधी? सू पूचं काय केलं आपण? फुल केलं ना. मग सूचं सुलफाकरू करून टाक. फुलावर उडणारे फुलपाखरू करून टाकूया. फुलपाखरू करा. हा आणि पुढे ना लावण्या लिहा. लावण्या. थोडं थांबा. लावण्य म्हणजे असं आडनाव तोंडावर आहे बघा ती. घुगे. हा
घुगे घुगे. शाळेत होती हो माझ्या हो? माझ्या शाळेतलं पहिलं प्रेम. आई ग अख्खा वर्ग तिच्या मागे लागला होता, पण ती माझ्या बरोबरच शाळेत यायची आणि जायची. मूर्ख होती. हा? सायकल होती. हा तरीच मला सांगायची माझा सायकलवाला मुख्य असा, सायकलवाला मुख्य तसा. खरंच तुम्हाला असं म्हणाली ती? म्हणाली. पण तिला तुम्ही कशा ओळखता? कसं म्हणजे रेग्युलर कस्टमर आहे, दर आठवड्याला ते माझ्याकडे पाठीवर टेम्पररी टॅटू काढून घेते आणि बाजूच्या मेडिकल मध्ये जाते. मेडिकल मध्ये कशाला? मला काय माहित. मी नाही असल्या फालतू चौकशा वगैरे करत. नाही. अगं भावाने, अहो. तुला जनाची नाही दिली, मनाची तरी लाज वाटते की नाही? हा, मगाशी खडे टाकून टाकून माझ्या सगळ्या आयटमची हिस्ट्री काढलीस तू. हा, आणि मग ते मला काय माहिती आयुष्याची, माझ्या सगळ्या स्वप्नांची वाट लावलीस तू, वाट. माझं काय तसं 750 रुपये गेले ते गेले, आणि हातावर काय लिहून घेतलंय? पुसूला लिहून घेतलंय, जे पुसूलाच जात नाहीये. आपण काहीतरी मार्ग शोधूया एक ह्याच्यावर. मिनिट तुम्ही नका मार्ग शोधू, मीच सांगतो. हा. लावण्या पण कॅन्सल. कॅन्सल ना. हा. पुढचं नाव सांगा पटकन. तुम्ही ट्विंकल लिहा, ट्विंकल. ट्विंकल ना. ट्विंकल म्हणजे ती अक्षय जाधवची. फोडून टाका ते नाव, पण नाही पाहिजे मला. फोडून टाका. बरं. एक काम करा, कल्पिताला कल्पिता. म्हणजे ती मोहन सरमाळकरची. सरबरीच झालोय मी आता. खोडा. खोडूया. लिली लिहा, लिली पटकन हा, लिही. हो, मी लिहिते. शांत. जरा दुखेला. हा झालंय. लिली म्हणजे ती लिली. नाही हे सोपं आहे, राहू द्या. एक मिनिट. सोपं आहे म्हणजे? सोपं आहे म्हणजे जोडाक्षर नाही येत ना यात. एक मिनिट. जोडाक्षर नाही म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? काही नाही. बोल लवकर. जोडाक्षर म्हणजे काय म्हणायचं तुला? बोल पटकन, काय म्हणायचं तुला? बोल लवकर नाही तर. सॉरी, माझा एक छोटासा प्रॉब्लेम आहे. मला जोडाक्षर लिहिता येत नाहीत. त्यामुळे आणि त्यात तुमच्या सगळ्या गर्लफ्रेंडची नावं अशीच आहेत. ते काय लावण्या, सुष्मिता, कसं जमणार होतं म्हणून मी तुम्हाला टेपा लावल्या. अगं जर तुला येत नाही मग आधी सांगायचं ना मला. अरे मी दुसरीकडे गेलो असतो हो. हा, तुझ्या जोडाक्षराच्या नादात हातावर काय लिहून घेतलंय मी? पुसूला टकली. अरे पुसूला टकली हातावर लिहून घेतलंय मी. आता बाहेर जर कोणी मला विचारलं की हे पुसूला टकली काय आहे, तर त्यांना काय सांगू? सांगून टाका जन्मखून आहे. बापाने ठेवली होती जन्मखून एवढी मोठी तुझ्या. जन्मखून म्हणे, जन्मखून. पुसूला टकली. ओ शांत. एक मिनिट. एक काम करा, हा. हे ना मिटून टाका इथे. हा? म्हणजे तुम्ही आता एकदम जंगल करून टाका. ड्रॅक्युला काढा त्याच्यावर, ड्रॅक्युला. मगर काढा, मगर एकदम असा कोल्हा बिल्ला असं सगळं डिझाईन करून टाका याच्यावर. एक काम करा, या तुम्ही बसा इकडे, बसा. हा, शांतपणे बसा. डोळे बंद करा. ओम लावलात तरी चालेल. थोडं शांत. नका फक्त डोळे बंद करा आणि शांत व्हा. हा, छान. हे बघा, असा उपाय आहे ना की म्हणजे थोडंसं दुखेल तुम्हाला, पण नवीन स्किन येईल हा. आणि कदाचित यापेक्षा थोडीशी अजून गोरीच असेल ती. आणि मग एखादी गर्लफ्रेंड करा, पण जोडाक्षर नाव नसलेली हा. आणि मग या माझ्याकडे, मग आपण करू. जरा हात पुढे करा. काकडीची सालं मस्त चिरली जाते. अरे काय येडी आहे का तू? अरे हिच्याकडे कोणी टॅटू करायला काय आहे? अरे मला नाही करायचं तुला. अरे नाही बाबा, मला नाही सांगितलं. वा सुपर्ब. आणि मला तुमच्या ह्या टॅटू पार्लरचं नाव फार आवडलं. वा, खाडा कोण टॅटू पार्लर असं कोणी नाव ठेवतं का? क्या बात आहे. सरपंच, तुम्हाला काढायचं हिच्याकडून टॅटू वगैरे काही? कोणाची इच्छा आहे? सुनील दा? नाही. एकतर काय आहे, माझी एकच गर्लफ्रेंड आहे, तेव्हा काढलं तर खाडाखोड करावी लागणार नाही. मी खूप असं उत्सुक होतो की नक्की आता कुठपर्यंत जाणार आहे हे आणि काय नाव होणार आहे. तर फारच भन्नाट नाव होतं. काय नाव होतं त्या मुलीचं? पुसूला टकली.
फॅन्टॅस्टिक. मला खरं तर कुतूहल होतं ते रसिकाला बघण्याचं, कारण मी तिला आजपर्यंत नेहमी अशा रिअलिस्टिक प्रकारच्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे आणि ती कशी आज इथे कॉमेडी करणार आहे. पण आय वॉज टेकन बॅक. आय एम सो हॅपी की तुला खूप मस्त जमतं आहे आणि तू खूप छान करतेयस. मुकेश बरोबर काम करणं हे तितकं सोपं नाही, कारण मी त्याच्याही भूमिका पाहिल्या आहेत. वस्त्रांसारख्या नाटकात मी त्याचं काम पाहिलेलं आहे आणि तो किती भन्नाट आहे आणि किती वेडा आहे ते मला माहिती आहे. त्यामुळे आणि मला असं वाटतं की वाण नाही पण गुण लागला. इकडे सगळेच जे वेडे बसलेत ना त्यांना तू पाहिलंच ना तरी तू ठार वेडी होशीलच. त्यामुळे तू फक्त त्यांना पाहत राहा. मला भयंकर आवडलं. थँक्यू सो मच फॉर मेकिंग मी लाफ. वा 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 वा. सरपंच सई. रसिका मुकेश खूपच मस्त. रसिका आज ते म्हणतात ना रुबिक्स क्यूबचं हे सुटला तसं आज सगळे रंग तुम्ही सोडवलेत आणि ते कोडं सोडवलेलं आहेत. दोघांची केमिस्ट्री, दोघांचं कॉन्ट्रीब्युशन सगळंच आज जुळून आलं. खूप छान. मला कन्सेप्ट अतिशय आवडली. टॅटू हा माझ्या स्पेशली पर्सनली खूप जवळचा विषय आहे आणि एक सांगते की कधी कधी असं होतं रिलेशनशिप्स टिकत नाहीत पण टॅटूज टिकतात आणि त्या टॅटूजच्या निमित्ताने त्या रिलेशनशिपच्या काही आठवणी कायम ताज्या होतात. सो माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय आज तुम्ही इथे आणलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सुलपाखरू वॉज अमेझिंग. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि आता जाणून घेऊया गुण. सई. 9 गुण. सुनील दा. 9 गुण. मित्रांनो लवकरच तुम्हाला कॉमेडीचे जहागीरदार असा टॅटू करावा लागेल अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव. नमस्कार रसिक हो. मी प्राध्यापक लेले तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज इथे माझ्या आदर अनादर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचसोबत आमच्या विभागात एक नवीन ग्रंथालय इथं सुरू होत आहे, त्याचं सुद्धा उद्घाटन आहे. आणि या शुभप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री मिस लॉली यांना इथे आम्ही आमंत्रित केलं आहे. मंडळी, माझ्या आदर अनादर या उत्तम अशा साहित्यकृतीचं प्रकाशन हे लॉली नावाच्या अभिनेत्रीच्या हस्ते होतं आहे. यावरून साहित्य विश्वाची किती लॉली आहे याचा साधारणतः अंदाज तुम्हाला आला असेलच. ॲक्च्युली आमचे स्थानिक आमदार यांच्या दबावामुळे मिस लॉली माझ्या पुस्तकाच्या नशिबी आली आहे. माझ्यासारखा एक उच्च विभूषित प्रकांड पंडित मिस लॉली यांचं स्वागत करतोय. प्लीज मिस लॉली यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मॅडम 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 इथे पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आयोजित केलाय, तुम्ही नाचताय का इथे? हाय एव्हरीवन. हाय. ओ प्लीज डोंट स्नॅप प्लीज. डोंट स्नॅप. ओके ओके. स्पॉट दादा. मॅडम मॅडम या. मॅडम ॲक्च्युली इथे तुम्ही स्पॉट दादा ना, इथे शूटिंग चालू नाहीये. माझ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपण इथे आयोजित केलाय ओ या है ना? आय एम एक्सक्लेमेटरी सॉरी. नाही, ठीक आहे, पण ते एक्सक्लामेटरी असं नाहीये, एक्स्ट्रीमली सॉरी असं. दॅट इज दॅट. या. दॅट इज दॅट. तेच ते. ओके ओके ओके. तुम्ही लेखक. लेखक. एम आय राईट? तुम्ही लेखक. हा मीच लेखक. तुम्ही कसं ओळखलं? दुसऱ्यांच्या चुका करण्याची खास. यु नो इचिंग. ओके देन आपण स्टार्ट करूया उच्चाटनाला. एक मिनिट. नाही नाही, कोणाचं उच्चाटन करताय? पुस्तकांचं उच्चाटन आहे. नाही नाही मॅडम, मुळात प्रश्न हा उद्घाटन असा आहे आणि पुस्तकाचं प्रकाशन करतात, उद्घाटन हे ग्रंथालयाचं करायचं आहे. ओके ओके ॲज यू वॉक.
ॲज यू वॉक. तसंही चालेल. एकदा जोरदार वाजवा टाळ्या. मिस लॉलिनसाठी एकदा जोरदार टाळ्या. येस येस. मॅडम मॅडम हो हे काय चाललंय. ते लिपस्टिक लागेल ना इथे. असं केलं तर लिपस्टिक लागेल. सो नाही नाही इट्स ओके. मॅडम हे माझं पुस्तक. नाईस नाईस बुक. नाईस नेम. आ धर. आ धर. आणा धर. मॅडम अहो ना व्हेरी अट्रॅक्टिव्ह. नो नो नाही नाही रसिका हो, असं नाव नाही आहे. आय एम सॉरी मॅडम. ते आधर अनाधर असं नाही आहे ते. दॅट इज नाही नाही आदर अनादर असं लिहिलंय ते. आदर अनादर. ओ I am exclamatory sorry literally you know हा, ना, I don't mean to you hurting broken. I'm sorry sorry. नाही 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 काही प्रॉब्लेम नाही काही Sorry, प्रॉब्लेम नाही. मी लॉली मॅडमना विनंती करतो की माझ्या पुस्तकातला एक परिच्छेद वाचून त्यांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करावं. मॅडम प्लीज. मी हे बुकिंगचं रीडिंग करायचं. प्रथम आवृत्ती 2000. एवढ्या सुरुवातीपासून आहे हो. एवढ्या मॅडम एवढ्या सुरुवातीपासून नाही? नाही. माझी पहिली जी लघुकथा आहे ना त्याचा पहिला उतारा वाचा. उतारा यू मीन उतारा ह्याच्यातला उतारा. हा ही माझी ओके 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 या या हा. सख्यानो मी वाचते मनापासून ऐका. हा मला दर वाढवून पाहिजे. मला दर वाढवून पाहिजे. मी किती सोस लेलेच. नाही नाही एक 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 उतार. कुठे जीव घे. हो हो ते मॅडम एक मिनिट एक मिनिट हे काय वाचताय तुम्ही. उतार हा उतार. नाही नाही लेले चढ वगैरे असं काही लिहिलं नाही हो मी. लेले चढ एक मिनिट वाचा. सी सी हिअर. ले सी वॉच. लेले चढ उतार. मॅडम तुम्ही नको तिकडे पॉज देताय. नको तिकडे शब्द तोडताय. ते असं नाहीये ते. वाचा वाचा. मला आदर पाहिजे. ओके. मी सोसलेले चढ उतार खूप भयानक होते असं ते सोसलेले चढ उतार. तुम्ही सोसलेले मधला लेले आणि चढ उतार मधला चढ असं नाहीये ते. मॅडम माय मिस्टेक. मी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन इथेच झालं असं जाहीर करतो. ते तसं नाही, नाही, असू दे. नाहीये. माय मिस्टेक. नो इश्यू. आपण आता लगेच ग्रंथालयाचं उद्घाटन मिस लॉली यांच्या हस्ते करूया. हा म्हणजे या सगळ्या बुकिंगची रीडिंग मी करायची आहे. ग्रंथालयातले सगळे बुकिंग वाचणार या या. आणि आम्हाला कानात अटॅक येऊन आम्ही मेलो तर. मॅडम आपण रिबिन कापूया. ओके. फिट कापून. फीट फीट. फिट नाही हो फिट. हा तेच ते दॅट इज ठीक आहे ते कापून आपण उद्घाटन करूया. Okay, पण fine. तत्पूर्वी मला ग्रंथालयाविषयी एक दोन शब्द बोलायचे आहेत प्लीज. पीपल्स ना उस्तू का व्हेरी माइकिंग अँड ऑल प्लीज. टेक माइक. आय एम हिअर सिटिंग. यू कंटिन्यू टू डुईंग प्लीज. झालं बोलू. या या प्लीज. तर रसिक हो ग्रंथालय म्हणजे काय. ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे छापील आणि हस्तलिखित ही जी असते
छापील आणि हस्तलिखित ही जी सर्वसाधारणपणे छापील आणि हस्तलिखित का हसताय तुम्ही? हसताय का? ते तुम्ही बोलले ना हसत लिखित, तर मी रिस्पॉन्ड केलं तुम्हाला. रिस्पॉन्ड. नाही मॅडम, हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेले असा त्याचा अर्थ होतो. ओ आय एम सॉरी, नाही, नाही, it's okay. प्लीज यू कंटिन्युटी. हा, ओके, नो या या. तर सर्वसाधारणपणे छापील आणि हस्तलिखित हो बघा हो. माय मिस्टेक ऑन. मॅडम तुमचं माय मिस्टेक. प्लीज नको. या या या. इथे प्रकाशन माझं, मी लेखक आहे. या प्लीज 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 हा, कंटिन्यू मॅडम. हा, आणि मला एक कळत नाहीये, तुम्ही का बोलताय ग्रंथालयाविषयी? ग्रंथालयाविषयी मी बोलणार. हा? मी बोलणार कारण मी चीफ गेस्ट आहे. मी चीफ गेस्ट आहे, मी ग्रंथालयाविषयी बोलणार. मुळात शब्द ग्रंथालय असा आहे मॅडम तो. एक मिनिट, तुम्ही मला नका शिकवू प्लीज. लर्न करताय. तर सख्याणो, मी कोण ग्रंथालयाविषयी बोलणारी? ग्रंथालयाचं माझ्या आयुष्यात खूप सारी महत्व आहे. यु नो, जसं साहित्य विश्वामध्ये हे इम्पॉर्टंट आहेत. प्लीज यू डोंट ब्रेकिंग. मॅडम, ते इम्पॉर्टंट वेगळं होतं. ते इम्पॉर्टंट हे वेगळं आहे. तुम्ही महत्व बोला. दॅट इज दॅट. प्लीज यू डोंट ब्रेकिंग. नका ना. आणि मुळात तुम्ही लायब्ररीत कधी गेला आहात आयुष्यात? गेलात? मी लायब्ररीतच असायची. लायब्ररीच्या एका कोपऱ्यात मी माझ्या बॉयफ्रेंड बरोबर गप्पा मारायची. यु नो, माझा मूड आला की आम्ही दोघं पुस्तक आडवे ठेवून जुजबी गप्पा पण मारायची. ही जी मी काही डेव्हलप झाली ना ती लायब्ररी मध्ये. मॅडम काय बोलताय तुम्ही मॅडम? काहीतरी चुकीचा अर्थ निघेल. काय बोलताय? नाही, तुम्हाला माहिती नाही पुस्तकांचे आपल्या आयुष्यात किती फायदे आहेत. यु नो, या सगळ्याच्यात पुस्तक वाचतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे का? एक मिनिट, मी खूप वाचन केलंय माझ्या आयुष्यात. आणि आज मी काही पुस्तकं सुद्धा आणली आहेत माझ्यासोबत. ते आम्ही आज डोनट्स करणार आहे. हो. डोनेट्स पावाचे बनवतात? डोनेट बनायचं का तुम्हाला मॅडम? हा, दॅट इज दॅट. हा. तर ते आज मी तुम्हाला इकडे डोनट्स करणार आहेत. एक मिनिट. मॅडम, त्याआधी आपण हे करून घेऊया. नाही, एक मिनिट. हे बघा ही माझी. आणि मी ह्यांना विनंती करते की ह्यानी ही पुस्तके नम्रतेने संभेरावी, स्वीकारावी. मॅडम, ही कसली पुस्तकं आणली तुम्ही? रात शबनमी, बेस्ट सेलर, एक रात दोनों साथ, मोस्ट अवेटेड, एक माली दो मालकीन. हाऊसफुल. मॅडम, ही कसली पुस्तकं आणली तुम्ही? अहो, या पुस्तकानेच तर माझा आज जो काही विकास झालाय त्याच्यामुळेच झालाय. नाही, बघा मॅडम, ही अशी पुस्तकं ग्रंथालयात येऊन लोक का वाचतील? वाचतील, तुटून पडतील, तुटून. मग आणि नेतील तर परत आणणार पण नाहीत, घरीच ठेवतील असं प्रेम करून. मॅडम, एवढी फायदे ही हो पुस्तकं. सगळं मान्य, पण अशी पुस्तकं आम्हाला ग्रंथालयात नाही ठेवता येणार. ठीक आहे फाईन. हा, मग माझी ऑटोमोबाईल ठेवा. काय ठेवा? ऑटोमोबाईल. म्हणजे तुम्ही लेखक आहात ना, तुम्हाला एवढं माफ करा. ते स्वतःच्या आयुष्यावर, जीवनावर लिहतात. ते ऑटोमोबाईल, जीवनावर लिहतात. ऑटोबायोग्राफी म्हणतात हो त्याला. या ऑटो, तुमचं आत्मचरित्र लिहिलंय? लिहलं नाहीये. मग? तुम्ही लिहणार असं आमदाराने सांगितलंय मला माझ्या आयुष्यावर. ए शाणे, लय झाला तुझा आता. एक मिनिट. एक माझा एक खूप बोललीस तू आता. तर आमदारांनी प्रेशराईज केलं ना, म्हणून तुला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय. म्हणून मी इतका वेळ सहन करतोय, कळलं का? एक मिनिट. एक तू आहे, घे काय कातरून आलेस ना इकडून केसा. ती घरी सांगायची इकडे. लेखक म्हणून आतापर्यंत संयम बाळगून होतो. खूप झालं तुझं. मी पण खूप ऐकून घेतलं. मी आज जी काय आहे ना ती माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर आहे. आत्ताच्या आता निघ इकडून. नाही. निघ इकडून. जीवनात काही केलंयस का? नैतिक कसं केलंय? सगळं नैतिकच केलंय. शट अप. निघ आताच्या तिकडून. चालतो इकडून. मला क्राय फुटतंय. काय फुटतंय? क्राय फुटतंय मला. अगं पंच फुटत असतो का? काय नसतं फुटत. Anyone had
हे बघ ऐका माझं इथून टिश्यू इथे काही मिळणार नाही इथून माझ्या कार्यक्रमात निघून ओके खूप बोलले मला स्वतःच्या कर्तृत्वावर भीती आले तरी मला आमदार आहे ना तुमची कंप्लेंट करणार तुमच्या पुस्तकाचा उच्चाटनच नाही होऊ देणार हे भावाने हे काय केलंस तुम्ही टिश्यू नाही दिला मी पानं फाडली तुझ्या अण्णांना चिट्टा क्या बात है, स्टँडिंग ओवेशन सगळ्या गावकऱ्यांकडून. क्या बात, तुम्ही ठार वेडे आहात, तुम्हाला माहितीये का? माझे चिक्स पेनले मला हसून हसून क्राय फुटलं. इतका भारी झाला परफॉर्मन्स. मॅड. वी लव्ह यू बोथ ऑफ यू. या थँक्यू सो मच. थँक्यू आम्हाला इतकं हसवल्याबद्दल. सुपर. आय एम शुअर सरपंचांची हीच रिॲक्शन असणार आहे. आपण जाणून घेऊया. सई. प्रसाद आणि नमा आधी प्रॉमिस करा की लॉली परत येईल. येस. लॉली परत पाहिजे. पाहिजे पाहिजे. लॉली परत पाहिजे. Yes. मी आजपर्यंत एखाद्या वाक्याची अशी फोड आयुष्यात बघितली नव्हती. जे बात. आणि तू वेडी आहेस नम्रता, मला जुजबी द्यायचं. अमेझिंग. लॉली, वी वॉन्ट लॉली बॅक. पब्लिक डिमांड. येस. सुपर. सुनील दा. मला खरं तर बोलता येत नाही, इतकं मला हसू येत आहे आठवून. एक तर ती जी काही फ्लाइंग किसची पिचकारी होती ना, तिथे मी खलास झालो होतो. वा, ती कायम ठेव. आणि पण मी काय जुजबी विजबी देऊ शकत नाही. मी तुम्हा दोघांना खरी क्या बात आहे. कमाल. तुम्ही दोघंही कमाल आहात. प्रसाद खरंच खूप सुंदर लिहिलेलं होतं आणि ते तितकं मुद्दामून चुकणं हे इतकं सोपं नाही आहे. आणि चुकीचं बोलणं तितकं सोपं नाही. आणि ही वेडी मुलगी म्हणजे कायच्या काही आहेस तू लॉली आहेस माहिती आहे का. फॅब्युलस. तुमच्यासाठी परत एकदा उभं राहून टाळ्या वाजवायच्यात मला. ये बात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला लोटपोट हसवण्यासाठी येत आहेत रत्नागिरीची 2 हास्यरत्न, प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर. ओळखली वाजलेत. मी शेंद्रू गानू देवलेकर. आणि आता पुढचं या माझा 4 चौकात झालेला पोपट. सगळे पोपटा करून झालेले. तर आता मूल मुद्द्याला हात घालूया. मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या बॅनरमध्ये, ज्याचं नाव आहे SWF. सांगतो, सगळ्यांची कौली उडाले दिसत आहेत मला. SWF म्हणजे शेंद्रू रेसलिंग फेडरेशन. बर. मी फेडरेशनच म्हणतो, पण लोक त्याला फालतूगिरी म्हणतात. पण ठीक आहे. तर असं सगळं होत आहे. खर्च बघितला होय ना केवढा केलाय. बरबडीची नाडी बजवलेली आहे इकडे. दुबईवरनं माणसं बोललेले आहेत म्युझिक द्यायला. आणि स्किटला 6 माणसं गायक म्हणून बसवलेली आहेत. सगळं बरोबर चाललेलं आहे. खर्च दणकट झालेला आहे. त्याला काय करूया, मी मुंबईसनं ताडगडी बोलवलेला आहे. त्याला मी बॉक्सिंग शिकवणार आहे. काय जमलो याला कुठे जाय हेमन्या हेल्पटतोय कुठं. आलो थांब. शेंद्रू गानू देवळेकर. होय मीच कोकणचा चॉकलेट हिरो. तुम्ही इथे काय करताय? इथे काय करायचं, आज बॉक्सिंग करायचे ना, तर तुला कोचिंग करणार आहे मी. तुम्ही मला कोचिंग करणार? हा. माझं करिअर संपलं. इकडे ये. आलेला चाललास कुठं. थांब इथे. शेंद्रू तुझ्या सोबत असताना जास्तीत जास्त तुझा सत्कार होईल, अपमान कधी होणार नाही. माझा सत्कार हा. 2 वेळा आलो तेव्हा पोपट केला तुम्ही माझा. या जगात पोपट झालेला कवा पण चांगला. माझा बघतोयस ना केवढा मिरवतोय मी.
माणूस होऊन बोलला तर गोल्या मारतील लोक. ठीक आहे मी बॉक्सिंगला रेडी आहे पण मला आधीच सांगा तुम्ही मला कसं शिकवणार. नुसता फोडशील माझा हू करून. थांब जरा. बोला बोला. मी काय म्हणतो ट्रेनिंग विनिंग काय करूच नको. ट्रेनिंग नको म्हणजे ट्रेनिंग गेलं म्हैशीच्या गोट्यात. अहो पण त्याने मी गोट्यात येईन ना. काय गोट्यात विजय येत नाही. ट्रेनिंग विनिंग काय नको. डायरेक्ट मॅच घेऊया टाके जाऊन वेल्डिंग करून सांगितली. हो ते डायरेक्ट मॅच बी जमेल काय मला. हा जमेल. अरे आता जमायलाच पाहिजे. मांडव करायला पण जमायला लागले कळलं ना. आपल्याला जमवाच लागेल आता. आणि तू काय काळजी बिळजी करू नको. सगळी नकावडी पोरं आहेत मादेली सारखी. अशी फटकन तुकडा मोडशील भाकरी सारखा सगळ्यांचा. असं आले की जाऊ मुरगडायचे, आले की मुरगडायचे, आले की मुरगडायचे. अशी सगळी पोरं आहेत. असली बोल चालतील. बोलवा बोलवा. वॉर्मअप करतो वॉर्मअप. बोला वॉर्मअप करतोय. जा 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 जा. ए गावाला जिकडे उडा असेल ना दर्या खोऱ्यात कुठं लपून बसलेले संडासात परसात सगळ्यांनी उठून यावाच. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर केशी टाकल्या आहे ना सगळ्यांनी येवा. आज एक तर तुमची तरी वेल्डिंग नाही तर माझी तरी झेरॉक्स काढतो का ज्यांना पुढे जमायला सगळ्यांनी यावा. आज मी लय पेटलोय सगळं घेऊनच जाणार आहे. काय करायचं आला ना एखादा प्रतिस्पर्धी त्याला मादिलीसारखा उभा कापतो. त्याच्यामध्ये तिखट मीठ मसाला भरायचा, शेकोटी पेटवायची आणि त्याला परतायचा आणि जे हे तांदळाची गोणी गुणामध्ये ठेवला. पिंट्या पिलंतर कामावर नाही गेलास. केलं ना काम बराबर. हे वेल्डिंग जो माझीच व्हायची वेळ आली इथं. ए परा हा जरा एकदा एक दुधाची डेअरी नजर घालून घे. कोण पण येऊ दे हो. तुम्ही सोबत आहात ना. मी तयार आहे. येऊ दे येऊ दे. होय सोबत आहे पण एकदा विरोधी कोण आहे तर बघून घे. अरे, कोण आहे विरोधी त्याचा काय. बघ, कोण आहे हा. कुठून आलाय केवढा. पिंट्या पिलेनकर. काय हो तुम्ही गावकऱ्यांना चॅलेंज केलं की बाई सुपारी दिलात. काय काळजी करू नको. ह्याला मी ओळखून आहे. हा बाहेरनं फक्त बुलडोजर सारखा दिसतो. आतनं सगळी बाबा गाडी आहे. ही बाबा गाडी माझ्या गाडीशी आली मग. नाही. तुझ्या गाडीची काय येत नाही. मी आहे ना कवरला कळत नाही. आणि हा आलाय ना आता बरंच झालं. का याच्यावर माझा राग वाटतात. कसला राग. यानं माझ्यावर केस टाकला नाही आंब्याची कलम चोरली म्हणून. आज दोघं मिळून ह्याची कोय आहे ना ती रुजवून टाकूया कायमची. मी काय म्हणतो अहो त्याची साईज बघा माझी साईज बघा. साईजवर काय नसतं सगळे स्टॅमिनावर असतं हल्ली कळलं काय. काही टेन्शन घेऊ नको. आपण डायरेक्ट आता रिंगणात घुसू. सगळ्या रिंगणात घुसूनच करायचं आपल्याला कळलं काय. हा करतो. ए पिंट्या खाली आहे. तर आधी गाऱ्यानं घालूया सगळं ऐकतावाय ना. हे देवा महाराजा आम्ही तिघं मिळून बॉक्सिंगच्या नावाखाली इथं फालतुगिरी करणार आहोत. तर तुझी कृपादृष्टी असू दे रे. आणि त्यात कुणाचं मोडलं खुपलं तुटलं तर या जन्मात तर चिकटू दे रे देवा. महाराजा. ए पिंट्या हात मार. याला फक्त टॅकवायला सांगितला यानं जो फोडून दिला. त्याने हो एका पंचमध्ये नारळ फोडला हो. या नारळाचं काय करेल तो. टेन्शन करू डायरेक्ट घुस आतमध्ये. हा त्या नारळाला ठेवून देऊया. वाचव ग बाय काय घर ना. आता काय दोघांनी पहिला हात मिळवा. ए हात वाजव वाजव वासा. ए हात कर, कर, कर. सोड ना. ए हात सोड ना. ए हात सोड ना. ए पिंटू काय पंटू काय ते. सोडला हात सोडला. जिंकलो हात सोडला. हात सोडला. आता या नागडे हातान बाउंटीस करणार आहे मी याला. काय तर सगळ्यात अरे द्यावा. आता काय हात मोजे फेकून दिले त्यानं. काय करायचं आता. आता सरकारी मटेरियल वापरायला लागेल. सरकारी मटेरियल चालेल. हे घे
हे घालून त्याची डिलेव्हरी करायची का आपल्याला नाही 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 तो तो बघा हो लॅपटॉप घेऊन काहीतरी करतो हो तो फावल्या वेळेत हास्य जत्रेचे स्किट लिहितो पण ता जाऊ दे केल्यावर लक्ष दे अभ्यासावं जाय त्याचा घोंगणाने सगळं मोकलाय हीच वेळ आहे जाऊन जाऊ वेल्डिंग कर सगळ्या घोंगण्याची जा 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 लढेन मी असा लढ 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 झालं झालं एक शेवटचा पंच देतो मग तुला पंच देतो 2 मिनिटात मी तयारीत आहे आधीच सांगतो हा ताक एवढा तयारीत आहे ताबू रेडी हा रेडी हा. अरे अरे झाले 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 तुमचे झाले हा झाले 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 ढेंगावर करून झाले खांब शिपडून झाले अरे डोळा पडला माझा डोळा पडला नजर गेली माझी नजर थांब 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 मला आता कळलं तुझा प्रॉब्लेम काय झालाय काय? आले आले तुझी नजर नाही ना काढली म्हणून हा तुला कोकटवतोय मागापासून आता आपण नजर काढायची आणि तुझा आमना जिंकायचा कळलं काय नजर काढूया थांब काय 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 करता दिसत नाही हो एक बाजू दिसते सगळीकडे लगेच सगळं दिसणार अख्खं जग दिसणार आ. कळलं काय अंगार आणलाय हं? आता बघ कसं दिसत ते आल्या गेल्याची वाट तिट्याची कुत्र्या मांजरांची शेजाऱ्यांची या बुद्रुकवाल्यांची जर तुझ्यावर नजर पडली असेल तर सगळ्यांचा नायनाट होऊ दे त्याला फुंकर पण मारू शकत नाही उघडलं 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 दिसलं दिसलं जा आता बिंदास लढ जा जातो जातो आता हा शेवटचा जातो जा आता एक काम कर काय काय केलास ना तुझ्या पायावर लक्ष दे डायरेक्ट धर पाय धरू पाय पाय धर. ठीक आहे पाय धरतो त्याचे झालं झालं पाय धरू ना मार तू मार मारून टाक याला थांब, फुट- मी फुटवर. सगळी केशी अंगावर घ्यायला तयार आहे काम शेवटचं घे 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 हा घे घे काय तर सुरुवात करा मेलं हैलो लागलं तरी वाचलो है शपथ यस अरे पिंट्या अरे मऊ काय पिंट्या सोड पिंट्या सोड पिंट्या सोड पिंट्या सोड पिंट्या सोड पिंट्या एका जुजबीमध्ये 420 व्होल्टची ताकद होती काय ग 10-15 मिळाले तर अख्खं जग जिंकून टाकेन मी वा वा मित्रांनो आपल्या या कॉमेडीच्या मुकाबल्यामध्ये रंगलेला तुमचा हा सामना आधी तर मला फार जुजबी वाटला पण नंतर नंतर तो भारी रंगत गेला फार मजा आली बघूया मला जितका आवडला हा तुमचा सामना आपल्या सरपंचांनाही तितका आवडलाय का सई प्रथमेश रमेश अमेझिंग आज ही जी मॅच इथे रंगली त्यांनी खूप मजा आली तुम्ही इनामदारांनाच सामील करून घेतलं आणि तुमचे इनामदार पण काही कमी नाही आहेत ते कायमच रंगत वाढवत असतात प्रत्येक स्किटची ह्याही स्किटची रंगत त्यांनी वाढवली खूप छान सामना होता प्रॉप्सचा वापर मला खूप आवडला वेगवेगळे प्रॉप्स तुम्ही वापरले आणि अतिशय काय म्हणूया सराईतपणे त्याचा वापर तुम्ही केला छान लिहिलं पण होतं स्किट खूप मजा आली सुपर तुम्ही दोघेही एकमेकांना आता छान कॉम्प्लिमेंट करायला लागलेले आहात आणि तुमचं स्थान तुम्ही एक अढळ करून ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे अभिमान आहे छान लिहिला होता छान सादर केलात आणि हे कॅरेक्टर पण तुझं हक्काचं कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर जेव्हा जेव्हा येतं तेव्हा मजाच आणतं ते कॅरेक्टर ऑल द बेस्ट मला खूप आवडला परफॉर्मन्स आय एन्जॉयड सुपर सरपंच सुनील दा मी खरं तर पहिल्यांदाच पाहतोय म्हणजे इथे बसून
त्यामुळे मला असं वाटायचं की एडिट केल्यानंतर कदाचित चांगलं वाटतं का जेव्हा टेलिकास्टला बघतो. पण तितकीच मजा आणि खरं तर त्याहीपेक्षा खूप जास्त मजा मला आज इथे आली, कारण त्या भाषेची मजा काही वेगळीच आहे आणि ती इतकी थेट बोलणारा श्रमेश आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी त्या स्क्रिप्टमध्ये जास्त भर टाकली, त्याचीसुद्धा टाकली असेल. स्क्रिप्ट कोणी लिहिलं होतं? हे तेच लिहितात त्या. अच्छा. जनरली हो, हे wonderful. दोघे लिहितात, पण आय थिंक सचिन सरांनी पण हा सचिन यावेळेस सरांची संकल्पना आहे. ते तर आहेतच. वा वा. सचिन सर आहेतच. खूप मजा आली आणि थोडंसं वरचढ अर्थातच श्रमेशच्या बाजूनी होतं. त्यामुळे मला प्रथमेशचं इतका परफॉर्मन्स पाहता नाही आला. आय एम शुअर की तोही तितकंच छान काम करत असेल. पण दोघंजणं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतं हे जे सई म्हणाली ते मात्र निश्चित होतं. आणि प्रसादच्याबद्दल काय बोलावं मला वाटतं. आणि मी टीका काय म्हणतं करणारं काही बोलणार नाही, कारण नाहीतर मग माझ्यावरती एखादा पंच यायचा. लवकरच. पण खरंच तुम्हा दोघांचं खूप कौतुक आहे आणि ती भाषा आणि तो लहजा वा 4 चांद लगा दिया. क्या बात है. आणि जाता जाता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जुजबी तू एवढं प्रिय केलंयस याची दखल घेतली जाईल. कायम जुजबी तुझ्या स्किटमध्ये असतं आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. सो याची दखल नक्कीच घेतली जाईल. बरं, आणि आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मी बोलत असताना तुम्ही माझ्याकडे पाहताय ना, काय इतकी सुंदर इतकी अट्रॅक्टिव्ह सई शेजारी असताना मी बऱ्याच वेळेला पाहिलंय प्रसादकडे तुम्ही कमी बघता तो बोलत असला तरी. तर कृपया तसं करू नका, माझ्याकडे मी बोलत असताना बघावं. क्या बात है. सुपर कमेंट्स मिळाल्या. जाणून घेऊया गुण. सई 9 गुण. सुनीलला अरे 9.5 गुण. वा वा 10 गुण. वा वा वा. ऑल द बेस्ट. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे रामराम म्हणण्याची. पण कॉमेडीचा हा जंगी मुकाबला उद्याच्याही भागात असाच रंगणार आहे. बघूया हास्य खुर्दचे पंचेसना हास्य बुद्रुक उद्या काय रिटर्न पंच देत आहेत आणि बघूया कोण होत आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार आणि पटकावतात हे मानाचे फेटे आणि विनोदाचा सातबारा. तेव्हा भेटू उद्याच्या भागात याच वक्ताला, जिथे मिळतं या तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.